गोष्टी हाताबाहेर जाण्याआधी काहीतरी करायला हवं, नाहीतर खूप मोठं काहीतरी होऊन बसेल. अवनीच्या आईशी किंवा आजीशी बोलून तसा काही फायदा होणार नाही. आता ऑप्शन फक्त एकच आहे, सरळ जाऊन क्षितिजला गाठायचं आणि बोलायचं. त्याचाही विश्वास बसणार नाही. काहीही करून त्याला कन्व्हिन्स करायलाच हवं की त्याने मृत्युंजय बंगल्यात शिफ्ट व्हायला नको. काय होतंय हे सगळं? हे असं का घडतंय? नाही, आता काहीही करून क्षितिजला भेटायलाच हवं. गाडी घेऊन जा. अरे कशाला? घेऊन जा. थँक्स. आणि दादा, अजून एक गोष्ट सांगायची होती. आजपासून सगळ्या गोष्टींना नव्याने सुरुवात कर. जे काही झालंय, जे काही घडून गेलंय ते आपल्या हातात नव्हतं, पण इथून पुढे जे काही घडणार आहे ते तरी आपल्याच हातात आहे ना. आणि तुला सांगायची गरज नाही खरं तर, पण तरी सांगतो. नाही आलं लक्षात माझ्या. साक्षीसोबत नीट बघेन, हेच सांगायचं होतं ना. हो. चल, आणि छत्री घेतलीस ना? होय. चला निघायचं. हो आपण वैजूला पण घेऊन जाऊया बरोबर. ठीक आहे. साक्षी तयार नाही झाली अजून? हो तयारी झाली आहे, 2 मिनिटात येईल. मी बोलावतो. साक्षी, हे साक्षी, अगं चल लवकर. हो येते. आकाश, या मुलीला सांगा ना, ऐकतच नाही माझं. अगं येतेस की नाही? अगं घरी राहून काय करणार आहेस तू? नेहमीच खेळतेस ना तू, आज आमच्या बरोबर चल. तुला ऐकायचंच नाहीये ना? ठीक आहे, आम्ही जातो. आकाश, हिला एकटीला घरी राहू दे, आपण निघूया. अद्दल घडू दे हिला. कधी ऐकत नाही माझं. तू घरी येस ना रे? जरा लक्ष ठेवा तिच्यावर. हो, तुम्ही निघा. हो निघायचं. हो चल मग.
हे मी नाही तोडलं. म्हणजे मी आले आणि तुम्हाला बोलवायला गेले तेवढ्यात हे तुटलं. मी खरंच नाही तोडली, सिरियसली. मी काही विचारलं? काय काम आहे? वहिनीकडे काही काम असेल तर ती आत्ता घरात नाहीये, तुम्ही निघालात तरी चालेल. आपण शांतपणे बसून बोलू शकतो मी का? काय सांगितलं ऐकू आलं नाही का? तुम्ही निघालात तरी चालेल, वहिनी घरात नाहीये. मला तुमच्याशीच बोलायचं. पण मला नाही बोलायचंय ना. माझं प्लीज ऐकून घ्याल का? मला काय सांगायचंय ते. आय नो, आत्तापर्यंत आपण जितक्या वेळा भेटलोय फक्त वाद झालेत आपल्या, पण आज मी तुमच्याशी वाद घालायला आलेले नाहीये. आज एका खूप महत्वाच्या विषयावर मला तुमच्याशी बोलायचंय आणि शांतपणे बसून बोलायचं. बोला. मला असं कळलंय की तुम्ही आणि तुमची फॅमिली मृत्युंजय बंगल्यात शिफ्ट होणार आहात. हे बघा, प्लीज त्या बंगल्यात शिफ्ट नका हो. ना तेच. तुमची गाडी त्या मृत्यूंच्या बंगल्यावरनं हलायलाच तयार नाहीये. तुमचं समाधान झालं नाहीये का? राहून आलात ना तिकडे 7 दिवस, काही मिळालं का तुम्हाला? नाही ना, मग काय आता पुन्हा तेच? त्या 7 दिवसात आम्हालाही खूप विचित्र एक्सपिरियन्सेस आलेत तिथे. इनिशियली आम्हाला असं वाटलं की जे काही घडतंय ना ते तुम्ही घडवून आणताय, कारण तुम्हाला आम्हाला घाबरवायचंय म्हणून. आणि त्यानंतर आमचं फुटेज सुद्धा डिलीट झालं, त्यामुळे आम्हाला खरंच असं वाटलं की तुम्हीच करताय. पण मग नंतर आम्हाला असं कळलं की तुम्ही नाही करत आहात हे सगळं. हे तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगत होतो, तुमचा विश्वास नव्हता माझ्यावर. बघा कार्तिक, मी त्या दिवशी सांगितलंय तुम्हाला, मी आणि माझी फॅमिली सध्या खूप कठीण परिस्थितीतनं जातोय. आता हे जे काही घडलंय त्यातनं सावरणं आम्हाला अवघड जात आहे. तरीही आम्ही प्रयत्न करतोय, त्यात अजून तुम्ही आमचा त्रास वाढवू नका प्लीज. मी समजू शकते, तरीही असं वाटतंय. हो, कारण मला नाही राहावं गेलं. आणि तुम्ही अशा पद्धतीने बोलून सुद्धा मी खूप थंडपणे आणि खूप शांतपणे तुमच्याशी बोलतेय, कारण तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला धोका आहे. काय? हो. हे बघा, प्लीज तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत तिथे शिफ्ट नका हो. तिथे काहीतरी खूप विचित्र आणि काहीतरी निगेटिव्ह आहे. आणि तरी सुद्धा जर का तुम्ही शिफ्ट झालात ना तर तुम्हाला खरंच काहीतरी दिस इज ब्रिलियंट. केलं तुमचं, वा. समोरच्याला करेक्ट मॅनिप्युलेट करता येतं ना तुम्हाला. करेक्ट क्षेत्रात आहात तुम्ही, आणि मतं तर काय फटाफटा बदलतात तुमची. आधी तुमच्याच मते मी त्या मृत्युंजय बंगल्यात काहीतरी घडवत होतो. नंतर तुम्हीच मला सांगितलं तुमच्या मते मी तिथे काय ते ह्युमन ट्रॅफिकिंगचं रॅकेट चालवत आहे. आय मीन, हाऊ रिडिक्युलस. आणि आता त्याच मृत्युंजय बंगल्यात माझ्या आणि माझ्या फॅमिलीच्या जीवाला धोका आहे. मी खरंच सांगते तुम्हाला. का विश्वास ठेवायचा मी तुमच्यावर? का ऐकायचं तुमचं? रिपोर्टरच आहात ना, का रायटर आहात? नाही, वाटेल त्या स्टोरीज रचताय म्हणून विचारताय. इनफ. व्हॉट? सी, आय एम सॉरी. यू शुड बी. या, आय एम रिअली सॉरी. पण प्लीज माझं ऐकून घ्या. मी खरं सांगते तुम्हाला, मी तुमच्या फॅमिलीला सगळ्यात आधी त्या मृत्युंजय बंगल्यात पाहिलं. काय? हो, मी जेव्हा त्या मृत्युंजय बंगल्यात गेले होते आणि अडकले होते ना, तेव्हा अवनी अशीच कपाटात गुदमरून गेली होती. अहो, आणि हेच खरं घडलं. आणि एवढंच नाही, मला हे सगळं स्वप्नात दिसलं आणि नेमकी त्याच दिवशी अवनी गेली. हे बघा, तुम्हाला वाटेल हा योगायोग आहे, पण हा योगायोग नाहीये. अहो, हा योगायोग कसा असू शकतो मला तुम्हीच सांगा ना. मुळात हा योगायोग असूच शकत नाही. मी मागच्या वेळेला जेव्हा इथे आले होते तेव्हा तुम्ही अवनीला एक बाहुली गिफ्ट केली होती. हीच बाहुली.
हीच होती ती बाहुली. ही मी आता रिसेंटली मृत्युंजय बंगल्यात पाहिली, हीच बाहुली होती ती. एक मिनिट, काय म्हणालात तुम्ही? ही बाहुली तुम्ही रिसेंटली मृत्युंजय बंगल्यात पाहिली? हो. कोणाला विचारून गेला होता मृत्युंजय बंगल्यात? तुम्ही जाऊ दिलं नसतं मला. आर यू आउट ऑफ युअर माइंड? पुन्हा पुन्हा मला न विचारता माझ्या बंगल्यात शिरण्याची हिंमत कशी करता तुम्ही? हे बघा, आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. पण मला खरंच जाऊन बघायचं होतं तिथे काय घडतं. आणि खरंच हीच बाहुली होती ती. हे सगळं खूप अमानवी आहे. अमानवी? भास आभास नावाचा शो करता ना तुम्ही? त्यात तुम्हीच सांगता ना लोकांना हे असं अमानवी वगैरे काही नसतं, ते सगळं खोटं असतं का? तुम्ही फसवता लोकांना. क्षितिज, मी तुमच्या भल्यासाठीच सांगते हे सगळं. बरंच ऐकून घेतलं तुमचं संपलं असेल तर निघा आता. असं प्लीज एकदा ऐक. मला नाही ऐकून घ्यायचंय कोणाचंही. तो मृत्युंजय बंगला मी विकत घेतल्यापासून त्या इन्स्पेक्टर घोरपड्यांना त्यांची इन्व्हेस्टिगेशन करायची होती. त्यानंतर तुम्ही आलात, तुमची टीम आली, तुम्ही माझ्या मागे लागलात म्हणून तुमचं ऐकून घेऊन तुम्हाला 7 दिवस त्या बंगल्यात राहण्याची परवानगी दिली. तुमच्या हाती काही लागलं का? नाही. आणि आता मी आणि माझी फॅमिली फायनली त्या घरात शिफ्ट होतोय, तर तुम्ही पुन्हा आलाय. एक्झॅक्टली. इन्स्पेक्टर घोरपडे तेच इन्व्हेस्टिगेट करत होते ना मृत्युंजय बंगल्यात ती केस. अहो, एवढा हेल्दी माणूस अचानक हार्ट अटॅकने कसा गेला हा विचार नाही का आला तुम्हाला? हे सगळं विचित्र नाहीये का? काय विचित्र आहे यार? काय म्हणायचंय तुम्हाला? इन्स्पेक्टर घोरपडे त्या मृत्युंजय बंगल्यामुळे गेलेत? हो. काय पुरावा आहे? काही पुरावा आहे का तुमच्याकडे? नाहीये ना? हे बघा, इथून पुढे जर तुमच्याकडे काही पुरावा नसेल तर माझ्या घराची पायरी सुद्धा चढायची नाही. नाउ प्लीज लीव्ह. प्लीज. पुरावे. मी आणून देईन पुरावे. त्या मृत्युंजय बंगल्यात जे काही विचित्र, जे काही अमानवी घडतंय ना, त्या प्रत्येक गोष्टीचा पुरावा मी तुम्हाला आणून देईन. आणि पुरावा मिळाल्यानंतरच तुम्हाला भेटायला येईल. ऑल द बेस्ट. मला तुमची थोडी मदत हवी. मला सांगा, तो मृत्युंजय बंगला तुम्ही कोणाकडून विकत घेतला? बंद होता तो बंगला, लिलावात विकत घेतलाय. हो, पण कोणीतरी मालक असेलच. हो, कोणीतरी असेल. तुम्ही शोधून काढा, तुम्ही पत्रकार आहात ना. ऑल राईट. आता मी पुरावे घेऊनच येईन तुम्हाला भेटायला. काय म्हणायचंय तुम्हाला? इन्स्पेक्टर घोरपडे त्या मृत्युंजय बंगल्यामुळे गेलेत? हो. काय पुरावा आहे? हे बघा, इथून पुढे जर तुमच्याकडे काही पुरावा नसेल तर माझ्या घराची पायरी सुद्धा चढायची नाही. मी आणून देईन पुरावे. त्या मृत्युंजय बंगल्यात जे काही विचित्र, जे काही अमानवी घडतंय ना, त्या प्रत्येक गोष्टीचा पुरावा मी तुम्हाला आणून देईन.
गार्गी, अगं मी भेटलो हिला, ती बघू शकत नाही. काय? अरे कसं शक्य आहे? इनफॅक्ट हीच ती मुलगी आहे जिने मला लिफ्ट दिली होती. तुझे आई बाबा कुठे आहेत? मला सांगा, तो मृत्युंजय बंगला तुम्ही कोणाकडून विकत घेतला? बंद होता तो बंगला, लिलावात विकत घेतलाय. अडगुल मडगुल सोन्याचं कडबूल. मृत्युंजय बंगल्याचं इन्व्हेस्टिगेशन करणाऱ्या इन्स्पेक्टर घोरपडेची काल डेथ झाली. या बंगल्याचा मालक आहे मी.